श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय. श्री साईंचे सत्यचरित्र अध्याय 24. विनोद विलसितम. थट्टा मस्करीचा खेळ. श्री गणेशाला नमस्कार असो. श्री सरस्वती देवीला नमस्कार असो. श्री गुरु महाराजांना नमस्कार असो. श्री कुलदैवताला नमस्कार असो. श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो. श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. मागच्या अध्यायात दयेचा सागर श्री साईनाथ थट्टा मस्करी देखील कशी शिकवण देत असत ते सांगीन म्हणून वचन दिले होते. सांगीन हा मीपणाच ताठा आहे. सद्गुरूच्या चरणी मीपणा टाकून चरण असावे, म्हणजे कथा आपोआप सांगितली जाईल. श्रोत्यांनी ती आदरपूर्वक ऐकावी. सदा कलंकरहित व पापरहित असलेले साधू सज्जन महापुरुष ढगांशिवायच्या स्वच्छ आकाशाप्रमाणे शुद्ध व कोणत्याही वाईट आचरणाशिवायचे असतात. साई महाराज भजन स्वार्थ व परमार्थ हे दोनही प्राप्त करण्याचे साधन आहे. तसेच आत्मस्वरूपाकडे लक्ष लावून जीवाला समाधान देणारे आहेत. ज्यांच्या मनात आपले हित साधायचे असेल त्यांनी या कथेबद्दल पूज्य भाव धरावा, म्हणजे श्रेष्ठ आनंद भोगायला मिळतील आणि जीवाचं सार्थक होईल. ही कथा श्रवण केल्याने श्रोत्यांच्या आत्म्याला शांती मिळेल, संसाराबद्दलची कारण शिवायची भीती दूर होईल, परमानंदाचा लाभ होईल आणि मरणोत्तर चांगली अवस्था किंवा जन्म वातोहात प्राप्त होईल. साई समर्थ दुसऱ्या माणसाच्या मनातल्या गोष्टी जाणणारे असल्याने भक्तांच्या भावनेतून हेतू ओळखून त्यासाठी जरूर ते आपले कर्तव्य पूर्ण करून दिलेल्या वचनांची फेड करतील. साई समर्थ माझ्या बुद्धीला प्रेरणा देणारे आहेत. तेच आपल्या वचनांचा आशय माझ्याकडून वदवून घेतात. माझ्या बुद्धीप्रमाणे स्वार्थ व परमार्थ साधून देणारा त्याचा तात्पर्य मी कथन करील. आंधळे किंवा रातांधळे नसताना देखील व डोळे चांगले असून देखील लोक आंधळे असतात. देहबुद्धीच्या योगाने त्यांना आपले हित कळत नाही. हा देह तरी कसा आहे त्याचा क्षणाचाही भरवसा नाही. आपल्या पुढे मी उपरण्याची ओंजळ पसरवून कळकळीची विनंती करतो, एक क्षण या कथेची गोडी चाखा. थट्टा विनोदाची सर्वांनाच आवड असते, परंतु बाबांची ती थट्टा विलक्षण तऱ्हेची होती. थट्टेतून सुद्धा ते सर्वांच्या कल्याणाचे सारच ऐकणाऱ्या मनात ठसवीत असत. लोक थट्टा करण्याच्या नादी लागत असतात, परंतु बाबांच्या थट्टेसाठी मात्र सवकलले म्हणजे चटक लागलेले असतात. आपल्या वाट्याला ती कधी येईल याची ते आवडीने वाट बघत असतात. थट्टा बहुधा कोणाला आवडत नसते, परंतु ही बाबांची थट्टा लोकांना फार आवडत असेल. त्यातून तिला केव्हा हावभाव व अंगविक्षेप यांची जोड मिळेल असे तेव्हा तिचा हेतू लगेच साधला जात असेल. सहजपणे प्रयत्नाशिवाय केलेला अभिनय, हसरा चेहरा व डोळ्यांच्या गमतीदार चेष्टा यामुळे जेव्हा त्यात रुचीची भर पडत असते तेव्हा त्या थट्टेच्या श्रेष्ठ गोडीचे वर्णन करणे अशक्य होत असेल. आता माझ्या अनुभवाची नाविन्यपूर्ण व थोडी उपदेशी एक गोष्ट सांगतो. थट्टेतून परमार्थाची शिकवण कशी उद्भवली त्याचे गौरव वर्णन ऐका. प्रत्येक रविवारी शिर्डीत आठवड्याचा मोठा बाजार भरतो. उघड्यावर तंबू ठोकून खरेदी विक्रीचा व्यवहार चालतो. तसेच मग रस्त्यावर भाजीपालाचे ढिगाचे ढीग पडतात आणि तेली व तांबोळी यांचे समुदाय चौरस्त्यावर बसतात. अशा एका रविवार दुपारी मी बाबांपाशी त्यांचे पाय दाबत बसलो असताना आश्चर्यकारक गोष्ट घडली. दुपारचा तो दरबार नेहमी फार खचून भरत असे. त्यातून रविवार व बाजारचा दिवस असल्याने पुष्कळ लोकांची अनिवार गर्दी लोटली होती. बाबांच्या समोर उजव्या बाजूला बसून खाली मान घालून नामस्मरण मी हळूहळू त्यांचे पाय दाबीत होतो. माधवराव डाव्या हाताला, वामनराव उजव्या हाताला व श्रीमंत गोपाळराव बुट्टी त्यांच्या नेहमीच्या जागेवर बसले होते.
काकासाहेब दीक्षित तेथेच बसले होते. तितक्यात माधवराव हसले आणि का अण्णासाहेब हे दोन कसले चिकटलेले दिसत आहेत असे म्हणत त्यांनी माझ्या कोटाच्या बाहीला बोटाने स्पर्श केला. तर त्या कोटाच्या वळकट्यांमधून दाणे आढळले. ते कसले म्हणून पाहून जाता आणि डावे कोपर लांब करता खाली फुटाणे गडगडत पडताना आणि मंडळी ते टिपताना दिसले. मंडळींनी टिपून टिपून गोळा केले ते 5-5, 25 फुटाणे भरले आणि तेथे थट्टेचं कारण झाले. हे असे कसे घडले यावर मंडळींचे तर्क चालले. जो जो विचारात गर्क झाला, फुटाण्यांच्या कोटाशी संपर्क कसा झाला याचे सगळ्यांना आश्चर्य वाटले. खाकी कोटाच्या वळ्या त्या किती आणि त्यात ते एवढे दाणे तरी राहतील तरी कसे? ते कोठून आले हे कोणालाही निश्चितपणे कळेना. मी नामस्मरणीत लय लावून बाबांचे पाय चेपीत असता हे मध्येच फुटाण्याचे आख्यान कोठून उत्पन्न झाले. इतका वेळ सेवा करीत होतो तेव्हा ती का मुळीच पडले नाही. इतक्या वेळ तेथे राहिलेच कसे त्याचे सगळ्यांना मनाला आश्चर्य वाटले. ते फुटाणे कोठून आले, कोटाच्या बाहेरच्या वळीत ते कसे अडकून राहिले, कसे याचे जो तो आश्चर्य करू लागला. तेव्हा मग बाबा काय म्हणाले ते ऐका. बोध देण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती असतात. साई महाराजांची जशी पोहोच किंवा प्रगती असेल त्याप्रमाणे त्याला शिकवण देत असतात. त्यांची पद्धत विलक्षण होती आणि त्यांची रीत फार मजेची व आठवणी ठेवण्याजोगी होती. दुसरीकडे पहिल्याचा किंवा ऐकल्याचा अनुभव मला नाही. बाबा म्हणाले, या हेमाडपंथाला एकटे खाण्याच्या आवडीची वाईट सवय आहे. आज बाजाराचा दिवस साधून हा भरपूर फुटाणे खाऊन आला. एकटे खाणे बरे नव्हे, पण याची खोड मला माहीत आहे. हे फुटाणेच त्याची साक्ष आहे. त्यासाठी उगाच आश्चर्य कशाला करायचा. त्यावर मी म्हटले, कोणाला दिल्याशिवाय एकटे खाणे माझ्या मनाला ठाऊक नाही. या वाईट सवयीची वार्ता मला लागू केली तरी लागणे शक्य नाही. बाबा, मी आज घटकेपर्यंत शिर्डीचा बाजार पाहिला नाही, तेथे गेलो नाही तरच फुटाणे घेणारे आणि खाण्याची गोष्ट तर मग नंतरच. दुसऱ्या कोणाला फुटाणे एकटे खाण्याची सवय गोडी असेल, परंतु मला तशी गोडी नाही. दुसऱ्या कोणाला कधी थोडी दिल्याशिवाय कोणती वस्तू मी तोंडात टाकीत नाही. त्यावर मग एखाद्याची आपल्या पायी भक्ती जडविण्याची बाबांची युक्ती पहा. माझे स्पष्टीकरण ऐकून ते काय म्हणाले ते तिकडे लक्ष द्या. जवळ असेल त्याला तू देतोस, पण कोणी नसेल तर तू काय करणार? मी सुद्धा अशा परिस्थितीत काय करणार? पण मला आठवतोस का? मी नाही का तुझ्या जवळ? मला एकदा घास देतोस का? अशा प्रकारे फुटाण्याचे केवळ निमित्त करून बाबांनी कायम टिकणारे तत्व ठसविले. इंद्रिया धिष्ठिस व इतर देवता प्राणापानिद पंचप्राण व गार्यपत्यादी पंचाग्नी यांना फसवून आणि वैश्व देवतांनंतर अतिथीला सोडून जे लोक जेवण करतात त्यांचे ते अन्न दूषित समजावे. हे दिसायला अगदी लहान तत्व वाटले, परंतु व्यवहारात लागले तर ते अतिशय महत्वाचे आहे हे लक्षात येईल. जिभेने घेण्याबद्दल म्हणजे तोंडाने काही खाण्याबद्दल जे सांगितले ते फक्त किंचित लक्षणिक सांगणे झाले. खऱ्या अर्थी हे पाचही विषयांसाठी आहे. ज्या माणसाला विषयांचा उपयोग घेण्याची हाव असते त्याला परमार्थ लाभ होत नसतो. विषयांवर जो ताबा मिळवतो त्याचा परमार्थ दास होतो. यदा पश्चावतिष्ठन्ते ज्ञानापि मनसा सह बुद्धिश्च न विचष्टती तमाहु परमा गतिम. असे जे कठोपनिषदाच्या अध्याय 2 वल्ली 3 मधील या मंत्रात म्हटले आहे ते बाबा या थट्टेच्या निमित्ताने आणखी ठसवीत आहेत. शब्द, स्पर्श, रूप व गंध या बाकी 4 विषयांच्या याच गोष्टींशी संबंध आहे हे दाखवून प्रस्तुत कथेशी जुळणारे किती बोधप्रद
बाबांचे हे व्याख्यान. बाबा म्हणत, मन बुद्धी वगैरे इंद्रियगण विषयांचा उपभोग घेणारे लाचावले की भक्ताने आधी माझे स्मरण करावे, म्हणजे ते विषय हळूहळू मलाच अर्पण होतील. इंद्रिय विषयांशिवाय राहतील असे कधी घडणार नाही, परंतु त्यांना जर गुणचरणी अर्पण केले तर त्यांच्याबद्दलची आसक्ती सहज कमी होईल. कोणी इच्छा उत्पन्न झाली तरी ती माझ्याविषयी करावी, राग आला तरी ती माझ्यावरच रागवावे, अभिमान दुराग्रह इत्यादी सुद्धा भक्तांनी माझ्या पायी समर्पण करावे. काम क्रोध अभिमान वगैरे वृत्ती जरी कडकडून उफाळून आल्या तरी त्या एका माझ्याकडे नेम धरून सरळ सोडून द्याव्यात. या रीतीने क्रमक्रमाने असल्या वृत्तींचा श्रीहरी नायनाट करील आणि या क्रोध काम अभिमान रूपी विषारी त्रिकुटांच्या लहरी तो गोविंद दूर करील. किंबहुना या सर्व क्षुब्ध मनोवृत्ती माझ्या स्वरूपातच लय पावतील किंवा त्या माझ्या स्वरूपातच बनतील आणि माझ्या ठिकाणी शांत होतील. असा सराव होत गेला म्हणजे वृत्ती आपणच शांतहीन होतील आणि कालांतराने त्यांचे निर्मूलन होऊन मन वृत्ती शून्य होईल. गुरु सर्व काळी जवळ आहे. जशी ज्याची भावना पक्की झाली असेल त्याला विषय अशा प्रकारे कधीही त्रास देत नाही. जेथे असली चांगली भावना रुजली असेल तेथे संसाराच्या बंधनाची उकल झाली अशी समजावे. प्रत्येक विषयामध्ये गुरु प्रकटला किंवा विषयांच्या रूपाने गुरु स्वतः नटला म्हणजे थोडा सुद्धा विषयांचा उपयोग घेऊ लागला. बाबा अगदी जवळ आहे या भावनेमुळे ते विषय भोगण्यास योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार मनात उठेल. असेव्य विषय सहजच सुटतील. व्यसनी भक्तांचे व्यसन मोडेल आणि दृढ अभ्यासाने मन मूळ ठिकाणी वळविले म्हणजे असेव्य विषय भोगणे त्याला नकोसे होईल. तो मग विषयांचे सेवन करील. तो विषयांना दाबत ठेवण्यासाठी तत्पर होईल. वेद हे त्या सर्व नियमांचे मूळ स्थान आहे. त्यातील नियमांप्रमाणे तो मग विषयांचे सेवन करील आणि मन मानेल तसे आचरण करणार नाही. अशी मनाला सवय लागली म्हणजे विषयांबद्दल विचार क्षीण होत जातील आणि गुरुभजनाची आवड उत्पन्न होऊन शुद्ध ज्ञानाला अंकुर फुटेल. मग शुद्ध ज्ञान वाढीला लागेल की देह बुद्धीचे बंधन तुटेल आणि मग तीच बुद्धी अहम ब्रह्मी बुद्धी होईल आणि अनेक प्रकारचे सुख प्राप्त करेल. हा देह जरी क्षणभंगूर असला तरी त्यामुळे परमपुरुषार्थ साध्य होतो आणि प्रत्यक्ष मोक्षापेक्षाही श्रेष्ठ अशा भक्ती योगाचा लाभ होतो. खऱ्या भक्तांनी भक्तीच्या सुखापुढे मोक्ष सदा तुच्छ मानला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मोक्ष तुमचा देवा दुर्लभ तो तुम्ही ठेवा, मज भक्तीची आवडी नाही अंतरी ते गोडी. दुसऱ्या एका भंगात तर ते भक्तीसाठी देवाला गर्भवासी सुखे घालावे आम्हासी अशी विनंती करतात. एकनाथ महाराज म्हणतात, वारंवार जन्म घेऊ परी पाहू पंढरपूर. चारही पुरुषार्थ वर या पाचव्या पुरुषार्थाची पायरी आहे. भक्ती योगाची सर कोणालाच येणार नाही. भक्तीची तऱ्हा अलौकिक आहे. गुरुसेवेमुळे जो कृतार्थ होईल त्यालाच याचे वर्म नीट कळेल. तोच परमार्थाची प्राप्ती करू शकेल. गुरु व देव यात ज्याचे मन भेद पाहिल त्याने संपूर्ण भागवतात भगवंत पाहिला नाही आणि संपूर्ण रामायण वाचू रामाची सीता कोण हे त्याला कळलेच नाही असे समजावे. म्हणून वेगळेपणा पाहण्याचे सोडून गुरु व देव हा एकच जाणवावे. दोषरहित गुरुसेवा घडली म्हणजे विषयांबद्दलची लालसा मुळासकट नाश पावेल. चित्त शुद्ध व पापरहित होईल आणि आपले पवित्र व तेजस्वी रूप प्रकट होईल. मनात प्रबळ इच्छा झाली तर फुटाणे काढणे हा तर बाबांचा हातचा मळ आहे. एवढेच काय, पण काळ वेळ न लागता त्याहून विलक्षण खेळही ते करतील. लोकांत प्रचलित असलेला नजरबंदीचे प्रयोग करणारा जादूगर केवळ पोट भरण्याच्या आकर्षणामुळे मोह पडणारी हाडाची कांडी
फिरवून म्हणजे ते पदार्थ काढतो. परंतु साईनाथ हे अलौकिक जादूगर आहेत. त्यांच्या खेळाचे केवढे सामर्थ्य! मनात आले तर एका क्षणात असंख्य फुटाणे ते काढतील. पण या कथेचे सार काय याचाच आपण विचार करूया. पाचापोटी कोणताही विषय बाबांशिवाय सेवू नये ही शिकवण जर मनाला दिली तर वेळोवेळी काही देता घेता साईंच्या चरणांची आठवण होईल आणि नियमानुसार विषयाचे सेवन करण्याचे लक्ष राहील. या शुद्ध ब्रह्माची सगुण मूर्ती डोळ्यांसमोर निश्चितपणे राहील. भक्ती, मुक्ती व विरक्ती यांचा उदय होईल आणि परमश्रेष्ठ अवस्थेची म्हणजे मोक्षाची प्राप्ती होईल. बाबांची सुंदर रूप डोळ्यांनी पाहून संसारातील इच्छा वासना नाहीशा होतील. ऐहिक सुखांचे भान राहणार नाही आणि मनात समाधान लाभेल. ओवी आठवू जाता आठवत नाही, परंतु जात्यावर दळण्यासाठी बसल्यावर ती आठवते. तशीच हरभऱ्याची दाण्याची म्हणजे फुटाण्याची गंमत सांगत असताना सुदामाच्या कथा आठवतील. एकदा बलराम, श्रीकृष्ण व सुदामा विद्यार्जनासाठी सांदीपनी गुरूंच्या आश्रमात राहिले असताना कृष्ण व बलराम यांना अरण्यातून लाकडे आणण्याच्या कामासाठी पाठविले गेले. गुरुपत्नीच्या आज्ञेने कृष्ण व बलराम अरण्याकडे निघाले. तो त्यांच्या मागे लगेच सुदाम्याला पाठवले. त्याच्या पाशी गुरुपत्नीने चणे दिले आणि अरण्यात फिरताना भूक लागली तर हे चणे तुम्ही तिघेही खा असे सांगितले. पुढे रानात कृष्ण भेटला आणि सुदामाला दादा तहान लागली आहे असे म्हणाला, परंतु सुदाम्याने फुटाण्याची गोष्ट केली नाही. उलट कृष्णाला तो काय म्हणाला ते ऐका. अनशे पोटी पाणी पिऊ नये, थोडा विसावा घे मग पाणी पी. परंतु सुदामा हे चणे खा असे म्हटला नाही. नंतर कृष्ण सुदामाच्या मांडीवर विसाव्यासाठी आडवा झाला. मग कृष्णाचा डोळा लागला पाहून सुदामा चणे खाऊ लागला. तेव्हा कृष्ण जागा होऊन म्हणाला, दादा तो काय खाता? हा आवाज कसला येतोय? पण सुदाम्याने उत्तर दिले, येथे खायला काय आहे रे? थंडीने दात खुडखुडत आहे. थोडासा धड विष्णू सहस्त्र नाम स्पष्ट म्हणता येत नाही. सुदाम्याचे असे उत्तर ऐकून सर्व साक्षी परात्पर कृष्ण म्हणाला, हो खरोखर मलाही तसेच स्वप्न पडले. एकाची वस्तू दुसरा खात असताना त्याला एकाने विचारले, काय रे खातोस? त्याने उत्तर दिले, काय खाऊ माती? त्यावर वाघ देवता तथास्तु म्हणाली, अरे हे स्वप्न बरे का दादा? मला टाकून तुम्ही कधी कधी खाल का? काय खाता? हा प्रश्न सुद्धा मी स्वप्नातच नादात विचारला. पूर्वाश्रमी सुदामाजीला कृष्णाची ही लीला ठाऊक असली तरी त्याच्या हातून ही चूक घडली नसती आणि त्याचा परिणाम भोगावा लागला नसता. तो परिणाम तरी काय साधारण होता. 18 विश्वे अत्यंत दारिद्र्य त्याला भोगावे लागले. म्हणजे जे लोक एकटे खातात त्यांनाही लक्षात ठेवावे. साक्षात कृष्ण परमात्मा ज्याचा सखा आहे हा सुदामा सारखा भक्त नीतीस यत्किंचित पारखा झाल्यामुळे त्याला संसारा जोराचा फटका बसला. पण त्याच सुदाम्याने पुढे आपल्या पत्नीने स्वतः कष्टाने मिळवलेले मुठभर पोहे कृष्णाला प्रेमाने आणि अर्पण केल्यावर कृष्णाने प्रसन्नचित्त होऊन त्याला ऐश्वर्याने तृप्त केले. आता आणखी एक बोध देणारी गोष्ट सांगतो. आधी ती थट्टेच्या आनंदाने सुख देईल आणि मग शेवटी मुख्यत्वे करून उपदेश पर ठरेल. कोणाला परमार्थाचा उपदेश आवडतो, कोणाला तर्काचा युक्तिवाद आवडतो, तर कोणाला थट्टा विनोद आवडतो. एकूण सगळ्यांना आनंदी आनंद हवा असतो. या गोष्टीत सुद्धा एक थट्टा होती. एक बाई व बुवा हट्टाला पेटले आणि साईंच्या दरबारात तंटा माजला, परंतु काही बट्टा न लागता तो सुटला. ही कथा सुद्धा मोठी रसाळ आहे आणि श्रोत्यांनी पुष्कळ आनंद देणारी आहे. भक्त एकमेकांशी भांडत असताना हास्यरस उत्पन्न होईल. भक्त दामोदर घनश्याम ज्यांचे आडनाव बाबरे होते, परंतु अण्णा चिंचणीकर हेच ज्यांचे प्रचारातले नाव होते,
त्यांचे बाबांवर अमर्याद प्रेम होते. त्यांचा स्वभाव मोठा झणझणीत तिखट होता. ते कोणाची भीडभाड धरीत नसत. योग्य असो का अयोग्य असो अगदी स्पष्ट उघडपणे बोलत असत. मग त्याचा परिणाम हितकारक होईल की अहितकारक होईल हे ते पाहत नसत. अण्णांचा स्वभाव जितका कडक तितका सज्जन व सत्वगुणी युक्त होता. त्यांच्या डोक्यावर जणू काय भरलेली बंदूकच होती. तिच्या मनात ठासण्याची दारू चिकटवली की लगेच आगीचा डोंब उसळत असे. कोणतेही काम ते तडकाफडकी करीत असत. त्यात उधारीचे वार्ताच नसे. कोणाची पर्वा न करता त्यांचा रोखारोख व्यवहार असे. एखाद्या वेळी विस्तव हातात धरता येईल, पण अण्णा त्यापेक्षाही अति कडक होते. असे असूनही त्यांचा स्वभाव अगदी निष्कपटी होता आणि म्हणूनच साईबाबांचे त्यांच्यावर प्रेम होते. असो, असेच एकदा दुपारी मशिदीत भरलेल्या दरबारात कठड्यावर डावा हात ठेवून बाबांची स्वारी बसली होती. बाबा कसे तटस्थपणे बसले होते. मग नकळत भक्तांमध्ये भांडणे लावून देत असत आणि रागावले रुसणे संपले की शेवटी दोन्ही बाजूंना समजावून शांत करीत असत. कोणी बाबांची कूस दाबून, कोणी पाय हळूहळू चेपून, तर कोणी पाठपोट दाबून बाबांची नाना प्रकारे सेवा करीत असत. बाबा बालब्रह्मचारी उध्वरेते व शुद्धाचारी होते. पुरुष व स्त्री या सर्वांना सेवा चाकरी करू देत असत. अण्णा कठड्याबाहेर पुढे वाकून बाबांचा डावा हात दाबीत होते, तर उजव्या बाजूची परिस्थिती कशी होती ते स्वस्थ चित्ताने ऐका. तिकडे बाबांच्या चरणी अनन्य भक्त असलेली एक बाई होती, जिला बाबा आई म्हणत असत आणि इतर लोक मावशीबाई म्हणत असत. तिचे मूळ नाव वेणूबाई होते व आडनाव कौजलगी होते. तिचा साईचरणी अनुपम सर्वश्रेष्ठ भाव होता. अण्णांची 50शी उलटली होती. तोंडात दात नव्हते. मावशीबाई देखील वयस्कर होती. या दोघांमध्ये तंटा उद्भवला. अण्णा आपल्या कुटुंबासह बाबांची सेवा करीत असत. मावशीबाई विधवा होत्या. बाबांचे पोट व काखेखालच्या दोन्ही बाजून दाबताना त्यांना श्वासोश्वास आवरता येत नव्हता. मावशीबाई मनाच्या निर्मळ होत्या आणि साईबाबांची सेवा करण्याची त्यांची शक्ती दांडगी होती. परंतु दोन्ही हातांनी पीळ देऊन बाबांचे पोट त्या मळू लागल्या. पाठीमागून ओटीपोटापर्यंत बाबांना दोन्ही हातांनी धरून ताक करण्याच्या मथनी किंवा रवीप्रमाणे त्यांना दाबू घुसळू लागल्या. बाबा सुद्धा हायहुय करीत नव्हते. जणू काय त्यांना काही त्रास वाटत नव्हता. दाबण्याची विलक्षण तऱ्हा होती. पोट व पाठ सपाटत होते. या सर्वांचे मूळ जरी मावशीबाईंचे बाबांवरचे प्रेम होते, तरी पाहणाऱ्याला मनात दयाच उपजत होती. परंतु आपल्यावरच ही निष्कपट प्रेम पाहून बाबा ही अनुत्तम सेवा भक्तांना आपली सदा आठवण राहून त्यांचे कल्याण व्हावे म्हणून स्वीकारत असत. आपली एवढी काय मोठी तपश्चर्या की ज्यामुळे ह्या संतांचा सहवास आपल्याला लाभावा. परंतु साईचे दिनांवर निसंशय प्रेम करणारे आहेत, ते भक्तांची उपेक्षा करीत नसतात. काय त्या हेलकाव्याची कुसरी बाबा खाली वर हलत आणि मावशीबाई पण तशीच हलत होती. सेवेची खरेच ही आश्चर्यकारक तऱ्हा होती. अण्णा पुढे वाकलेले होते, पण हलत नव्हते. बाई आपल्या सेवेत अगदी गडून गेले होते, त्यामुळे तिचे तोंड खालीवर होत होते. अशा वेळी मग काय प्रकार घडला तो पहा. साई सेवेच्या आनंदात पोट मळताना खालीवर होत असताना बाईंचे तोंड अण्णांच्या तोंडासमोर आले. ती संधी पाहून आधीच मोठी थट्टेखोर असलेली मावशीबाई म्हणाली, काय हो अण्णा इश्कबाज, आधी माझा मुका मागता माझा मुका घ्यायला पांढऱ्या केसांची लाज नाही का वाटत? मावशीबाई असे बोलल्यावर अण्णांनी अस्तन्यावर सरकावल्या आणि म्हणाले, मी इतका थेरडा झालो तो अगदीच का मूर्ख वेडा असेल?
तूच तोंडाला तोंड लावून माझ्याशी भांडायला तयार झालीस. बाबांना दोघांविषयी मनापासून काळजी होती. त्यांच्यात भांडण लागलेले पाहून दोघांनाही शांत करण्यासाठी त्यांनी एक नामी युक्ती केली. ते प्रेमाने म्हणाले, अरे अण्णा, उगाच का हा दणाना मांडलास? आपल्या आईचा मुका घेणाऱ्या गैर काय आहे बरे? हे ऐकून ते दोघेही मनात लाजले. थट्टेचे शब्द आपल्या ठिकाणी राहिले आणि प्रेमपूर्वक हास्याची उकळ फुटली. थट्टा सगळ्यांनाच फार आवडली. पाहू जाता ही गोष्ट लहान आहे, परंतु मर्म जाणणारे श्रोते तिची गोडी चाखतील. म्हणजे त्यांना कोणाला आपल्या जागी गप्प कसे बसवायचे याचे अनेक प्रकार हातोहात दिसू लागतील. मायलेकरात जशी प्रीती असते तशी प्रेमाची भावना या दोघात असती तर हे भांडण उद्भवले नसते आणि क्रोधाची भावना उठली नसती. चाबकाने मारल्यावर जोराने हसू येते आणि फुलांच्या वर्षावाने सपाटून रडू येते. मनावर उठणाऱ्या शोक, आनंद वगैरेच्या लहरी मनाच्या कल्पनेवर किंवा समजुतीवर अवलंबून असतात. याचा अनुभव कोणाला आलेला नाही. खरेच बाबांच्या युक्तीची कमाल आहे. वेळेवर योग्य ते बोल बोलतात की ज्यामुळे ऐकणाऱ्याची मन शांत होतात आणि ते त्यापासून बोध घेतात. असेच एकदा मावशीबाई बाबांचे पोट रगडीत असताना त्यांची ती अतिरेकता पाहून एका परमभक्ताच्या मनात कळकळ, दया व चिंता उद्भवली आणि तो म्हणाला, बाई, दया करा. ही काय अंग दाबण्याची तऱ्हा? हृदयात थोडी तरी कीव धरा. बाबांच्या स्नायूच्या नसा तुटतील ना. एवढे शब्द कानी पडता बाबा आपल्या जागेवरून उठले आणि हाताने आपल्या सटका उचलून त्यांनी तो जमिनीवर जोराने हाणला. बाबांचा संताप अनावर झाला. विस्तवाच्या निखाऱ्यासारखे चमकणारे त्यांचे डोळे सभोवर फिरू लागले. म्हणजे त्यांच्या समोर कोण उभा राहील? मांजरावरी बुबळे जशी अंधारा चमकतात तसेच बाबांचे डोळे दिवसा चमकू लागले. डोळ्यांच्या ज्वाळांनी आता सृष्टीच जाळून टाकली की काय असे वाटले. मग त्यांनी सटक्याचे एका टोक दोन हातात धरले आणि पोटाच्या खळगीत खोचले. दुसरे समोर खांबत रोवले आणि खांबाला घट्ट मिठी मारली. सटका 1.25 हात लांब होता. तो संबंध पोटात शिरला आणि आता स्फोट होऊन बाबांचा प्राण जाईल की काय असे वाटले. खांब पक्का जमिनीत रोवलेला तो काय हलेल. बाबा जवळ सरकत गेले आणि त्यांनी खांबाला घट्ट आवळून घेतले. पाहणाऱ्याला तर तोंडाचे पाणी पळाले. आता स्फोट होईल असे तो तोंडात बोट घालून बसला. बापरे, काय अघटित हा प्रसंग! केवढे भयंकर हे संकट ओढवले! या आकांताला काय उपाय करावा? अशा प्रकारे लोक चिंता करू लागले. त्या मावशीकरिता एवढे संकट, पण भक्ताधीन राहणे हे बाबांची बिद्रच होते ना. कधी कोणी सेवा करीत असताना मध्येच कोणी त्या सेवेची अयोग्यता दाखविलेली किंवा सेवा करणाऱ्याला काही बोललेले बाबांना आवडत नसे. त्या प्रेमळ भक्ताच्या मनात आले की मावशीबाईला काही सूचना करावी म्हणजे बाबांना त्रास होणार नाही, तर त्याचा परिणाम असा हा का व्हावा बरे. असो. मग देवाला करुणा आली आणि साईबाबांच्या मनात शांतता उद्भवली. ती घाबरविणारी कल्पना सोडून ते आपल्या आसनावर येऊन बसले. तो प्रेमळ भक्त जरी निधडा होता तरी बाबांचा करडा स्वभाव पाहून त्याने कानाला खडा लावला आणि पुढे कसे वागायचे याचा बोध घेतला. तेव्हापासून निश्चय केला की सेवा करणाऱ्याला कोणाच्या वाटेला जाऊ नये. ज्याच्या मनात जसे येईल तसे करू द्यावे. साई समर्थ स्वतः शक्तिशाली आहेत. सेवा करताना कोणाला अटकाव करायचा किंवा कोणावर कृपा करून त्याला ती मनसोक्त करू द्यायची हे ते जाणतात. सेवा करणाऱ्याचे गुण किंवा अवगुण आपण कशासाठी पाहावेत? एकाची सेवा साईबाबांना सुखदायक वाटते आणि दुसऱ्याची तीव्र वेदना देणारी किंवा झोंबणारी वाटते. हे तरी आपल्या बुद्धीचेच भगवा तारंग आहे ना. खरा प्रकार कोणाला कळत नसतो. असो, आता हा थट्टा विनोद पुरे. घेणाऱ्या यापासून बोध घेईलच. साईंच्या कथेचा स्वाद व वास
भ्रमर रूपी भक्त सेवन करोत. हेमाडपंत साईचरणी लीन झाले आहेत. पुढील अध्यायात याहीपेक्षा श्रेष्ठ असेल. दयेचा सागर साईबाबा भक्त दामोदराची इच्छा पूर्ण करतील, तोही मोठा चमत्कार आहे. दामोदर संकटाने फार त्रासलेले होते. त्यांना आपल्या समोर बोलावून त्यांची मनाची अस्वस्थता बाबा घालवतील. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेले भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा विनोद विलसितम नावाचा 24वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय.